आपलं आरोग्य त्याच्यातूनच खूप चांगलं राहील. त्याच्यामुळे जागतिक आरोग्य दिनानिमित्त सगळ्या महिलांना मी एकच सांगते, तुमचं जर आरोग्य चांगलं तर तुमचं घर एकदम सुखी राहील आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलं आणि तुमचे पती यांच्याकडून व्यवस्थित लक्ष देऊ शकता. तुम्ही त्यांचं करता करता आधी आपलं करायचं नाही. त्यांचं जेवण नाही मग आपण इतक्या वेळ थांबू असं नाही. आधी थोडंसं थांबून घ्या म्हटली मग त्यांच्याबरोबर परत बसायला. पण कसं आहे, तुमची वेळ टळून गेली, तुम्ही ॲसिडिटी तुम्ही त्या वेळी परत ते म्हणजे तुला मी थांबायचं सांगितलं जेवून घ्यायचं नाही. आरोग्य ही धनसंपदा आहे. हेल्थ इज वेल्थ हे लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीने माझा रोज व्यायाम करा, आहारावर नियंत्रण ठेवा, गोड कमी खा. बस एवढंच सांगणार. महिला दिन 8 मार्च महिला दिनानिमित्त हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि या निमित्तानेच स्वयंसेविकाची समिती आहे त्यांनी आधी महिलांचा हेल्थ चेकअप ठेवला होता. हेल्थ चेकअप झाल्यानंतर महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ इथे घेण्यात आले आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात एक व्याख्यान इथे झालं आणि त्या व्याख्यानामध्ये आम्ही अहिल्यादेवी होळकर जे आहेत त्यांचे जे पूर्ण त्यांनी कार्य केलेलं आहे, प्राचीन कार्य, ऐतिहासिक कार्य, त्या संदर्भामध्ये त्यांचा पूर्ण ऐतिहासिक कार्याचा आम्ही इथे आढावा घेतला आणि सगळी उजळणी करून मुलांना अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास कळावा त्यासाठी वेगवेगळी माहिती, त्यांच्या इतिहासासंदर्भातली माहिती इथे त्यांना देण्यात आली आणि त्या संदर्भात त्यांना इथे मार्गदर्शन असं करण्यात आलेलं आहे. आणि सोबतच अंजली कुलकर्णी मॅडमनी महिला दिनानिमित्त महिलांनी आपल्या आरोग्यामध्ये कसे बदल घडवून आणावे आणि त्यांचं आरोग्य कसं सुदृढ करावं या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. परत वादविवाद ही स्पर्धा इथे घेण्यात आली आणि वादविवाद स्पर्धेचं रिझल्ट सुद्धा आत्ताच मॅडमनी डिक्लेअर केलेला आहे, प्रज्ञा गोसावी मॅडमनी. अशा संदर्भात महिला दिनाचा हा प्रोग्राम इथे आज आम्ही पूर्ण संपन्न केलेला आहे. मी डॉक्टर सुरेखा मुरलीधर जाधव गेल्या 15 वर्षांपासून मी इथे प्रॅक्टिस करते. 7 वर्षापासून मी ऍज अ योगा टीचर म्हणून काम करते आणि 3 वर्षापासून मी वेलनेस कोच म्हणून काम करते, ज्यामध्ये मी भरपूर महिलांमध्ये, भरपूर व्यक्तींमध्ये आम्ही आरोग्यामध्ये त्यांचे बदल घडवून आलेले आहे की ज्यांच्या वजनामध्ये आम्ही वजन त्यांचं कमी केलेलं आहे, ज्यांच्या बीपी शुगरच्या गोळ्या आहेत त्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत, ज्यांना पॅरालिसिस होता त्यांचा पॅरालिसिस पूर्णपणे बरा होऊन त्यांच्या बीपीच्या गोळ्या सुद्धा त्यामध्ये बऱ्या झालेल्या आहेत. असं आरोग्याचं आमचं जे कार्य आहे जे अविरत चालू आहे. इथे सुद्धा मी इथे सगळ्या महिलांना आवाहन करू इच्छिते त्या संदर्भात की तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्यामध्ये बदल घडवून आणा, तुमच्या पुढच्या पिढीला सुदृढ करण्यासाठी. आणि तुमच्या आत्ताच्या आरोग्यामध्ये जर तुम्हाला बीपी शुगर काही असेल, जे लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत जसं की बीपी आहे, शुगर आहे, कॅन्सर आहे, जो की आपल्याला प्रत्येकाच्या शेजारी येऊन ठेपलेला आहे. आधी कॅन्सर गावातून एखाद्या व्यक्तीला आपल्याला ऐकायला मिळायचं, आज कॅन्सर तुम्हाला आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो. हे आजार जर तुम्हाला कमी करायचे असतील तर तुमच्या आरोग्यावरती तुम्हाला काम करणं फार गरजेचं आहे. महिला दिनानिमित्त आज आपण तेवढं जरी घेतलं की सकाळी लवकर उठणं, रोज व्यायाम करणं, आपला आहार व्यवस्थित घेणं, पाणी भरपूर पिणं, सगळी कामं स्वतः आनंदाने करण्याचा प्रयत्न करणं, जो की तो व्यायाम ठरेल. कारण व्यायाम काय असतो, जो आपण मन लावून करतो. घरातली कामं महिला ज्या आहेत डोळे बंद करून सुद्धा कामं करू शकतात, इतकं त्यांच्यामध्ये ते भिनलेलं आहे घरातली कामं आपल्या, त्यामुळे ते व्यायामात मोडत नाही. इव्हन आजची महिला जर शेतात काम करत असेल तरी सुद्धा तो व्यायाम म्हणता येत नाही, कारण ती काम करत असते शेतामध्ये, तिचं डोकं असतं दुसरीकडे, त्यामुळे ते व्यायामात मोडत नाही. त्यामुळे व्यायाम करत असताना मन लावून व्यायाम करा. चालणं असेल तरी ते चालतानाही मन लावून श्वासांसोबत चालण्याचा प्रयत्न करा. आहार तुमचा लवकर कमी प्रमाणामध्ये मुठीत मावेल असं आपला आयुर्वेद सांगतो की तेवढा तुमचा आहार असायला पाहिजे. तशा पद्धतीचा आयुर्वेदिक आहार तुम्ही घ्या, लवकर झोपा आणि तुमच्या आरोग्यामध्ये चांगले परिवर्तन घडवून आणा. असंच आपण जर ठरवलं तर महिला दिन आपण योग्य पद्धतीने साजरा केला असं नक्कीच म्हणू शकतो. थँक्यू. जागतिक महिला दिनानिमित्त विविध महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, त्यांचा आनंद मिळावा, यासाठी घरातून थोडीशी मोकळीक मिळावी, यासाठी राष्ट्रसेविका समिती अंतर्गत आपण विविध खेळ घेतले. त्याच्यामध्ये खेळामध्ये आपल्याला आरोग्याविषयी चांगली माहिती कशी देता येईल याचं सुद्धा आपण ज्ञान दिलं. आणि मुख्य म्हणजे आपण घरी तर नेहमी वादविवाद घालतोच, पण आपण वेगवेगळे विषय घेऊन कशा प्रकारे आपले विचार कसे छान प्रकारे मांडता येईल याच्यामध्ये सुद्धा आपण वादविवादामध्ये मांडले. त्यानंतर आपण संगीत खुर्ची घेण्यात आली,
त्यानंतर आपण 3 टांगी दौड घेणार आहोत. म्हणजे महिलांना ज्या खेळातून खूप आनंद मिळेल अशा प्रकारे आपण इथं खेळ घेण्यात आलेत. आणि फक्त महिलांनाच आनंद मिळेल असं नाही, तर आपण याच्यामध्ये लहान मुलांचे सुद्धा खूप छान प्रकारे खेळ घेतले, मुलींना सुद्धा आनंद मिळेल असे खेळ घेतले. आणि याच्यातून आपल्याला फक्त खेळाच विषयी नाही, तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला आरोग्याविषयी छान माहिती मिळाली आणि एकमेकांविषयीचे विचार कळाले. अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी सुद्धा आपल्याला खूप छान मार्गदर्शन करण्यात आलं. आणि आपण याच्यातून काही नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो आणि आपण एकत्र येऊन काहीतरी वेगळा विचार आपल्या मनामध्ये रुजवू शकतो. याच्यातून आपल्याला ह्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला हे कळालेलं आहे. घरातून घरी बाई ही काम करतच असते, तिच्या कामाला रोजचं जीवनाचं काम आहे ते, पण त्याच्यातून थोडासा वेळ काढून जर आपण आलोत, एकत्र आलोत, त्याच्याने आपल्याला एकमेकांचे विचार कळू शकतात. हे आपण याच्यातून या कार्यक्रमातून कळालं. माझं नाव सौ अश्विनी मनोज सामक. मी प्रज्ञा श्रीधर गोसावी, राष्ट्र सेविका समितीची शहर कार्यवाहिका म्हणून काम करते. तर हे जे वर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्म त्रिशताब्दी वर्ष साजरं करत आहोत आपण. तर त्या निमित्ताने अंबडमध्ये बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच संस्कार वर्गात, ट्युशन मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्यामध्ये डॉक्टर अमृता जोशी, तसेच डॉक्टर सुरेखाताई जाधव आणि अंजुताई यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. तर याच निमित्ताने आपण आज जो महिला दिनाचा कार्यक्रम घेतला, तर त्यामध्ये सगळ्या महिलांना अहिल्यादेवीचं चरित्र कळावं या निमित्ताने आपण छोटस व्याख्यान असा कार्यक्रम घेतला आणि वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. तसेच महिला दिनाच्या दिवशी आपण होळकर नगर मध्ये आरोग्य शिबिर ठेवले होते. तर त्या ठिकाणी डॉक्टर ठोसर मॅडम आणि डॉक्टर जाधव मॅडम यांनी सहकार्य केलं आणि तिथल्या महिलांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. तर त्या निमित्ताने या सर्व मैत्रिणींचे आभार आणि धन्यवाद. मी अपर्णा विक्रांत व्यास. मी आज ह्या ज्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. तर मला म्हणजे आनंद कसं सांगता येईल की मला माझं व्यक्त होण्याची संधी ह्या कार्यक्रमातून मिळाली. तसं पाहिलं तर आपल्या महिलांसाठी आपल्या घरातून आपल्याला वेळ, जसा मोकळा वेळ भेटला पाहिजे तो वेळ आपल्याला देता येत नाही. पण असे काही कार्यक्रम आयोजित केले तर त्या कार्यक्रमांमध्ये महिलांना त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी मिळाली जाते किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे विविध प्रकारचे जे खेळांचे आयोजन केले जाते किंवा कशा पद्धतीने आपल्यामध्ये विकास करता येईल. फक्त आपल्या मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या नाही तर आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सुद्धा आपण कसं पुढे जाऊ शकतो ह्याच्याबद्दलही इथे जे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल म्हणजे कसं म्हणता येईल की माझ्या एक ज्ञानामध्ये भर पडली की मी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकले त्याबद्दल. आणि इथे ज्या सर्व महिला आहेत, असं नाही की फक्त मी बोलले म्हणजे मीच त्याच्याबद्दल मला ज्ञान आहे. प्रत्येक महिलेला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ज्ञान असतंच, पण एवढंच की काही महिला ते व्यक्त करून दाखवतात, काही महिला ते व्यक्त करत नाहीत. त्यामुळे जी संधी आपल्याला चालून आलेली आहे त्या संधीचं खरंच प्रत्येक महिलेने, जसं आपणच आताच बघितलं की मॅडमनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, कसं त्यांनी म्हणजे इतक्या सर्व पुरुषांच्या मध्ये त्यांनी त्यांचं म्हणजे कर्तृत्व आणि त्यांची जी म्हणजे भरारी होती ती त्यांनी इतक्या सगळ्यांमध्ये सुद्धा कशी ती उत्तुंग भरारी त्या घेऊ शकल्या. तसं आपणही एक स्वतःला आपण पुश केलं पाहिजे की आपण सुद्धा कुठल्या तरी स्थानी, कुठल्या तरी चांगल्या पद्धतीने किंवा कुठल्या तरी म्हणजे कसं म्हणता येईल की एक आपलं स्त्रीत्व, आपलं अस्तित्व आपण निर्माण करू शकतो. तर मला इथं जी सर्व म्हणजे इथल्या समितीने जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. माझे नाव मुग्धा मनोज सामक. आपल्या अंबडच्या बायका म्हणजे राष्ट्र सेविका समितीमध्ये काम करतात आणि माझी मैत्रीण आर्या दिदी ही त्याची खूप प्रमुख आहे आणि ती आमचे खेळ चांगले घेते. आणि सगळ्यांचे धन्यवाद. प्रज्ञा काकू ह्या गायन क्लास सुद्धा घेतात आणि ते सगळ्यांना सहकार्य करून सगळ्या गेम मध्ये भाग घेतात. आणि आज महिला दिनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजन केला आणि माझी आई, काकू, मावशी तर सगळ्याच काकू आहेत, त्या खूप आनंदी झाल्या ह्या गेममुळे. त्याच्यामुळे धन्यवाद मानते. थँक्यू. मी अनुजा किरण वाघमारे, राष्ट्र सेविका समितीची सहकार्यवाहिका जबाबदारी माझ्यावर. आज जागतिक महिला दिनानिमित्त अच्युताश्रम स्वामी मठामध्ये होळकर यांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. अहिल्याबाई होळकर विषयी सुरेखाताई जाधव यांनी माहिती सांगितली, आरोग्याविषयी अंजली कुलकर्णी यांनी माहिती सांगितली आणि सगळ्या भगिनींचे आभार मानते इथे आल्याबद्दल. या दोघींचे आभार मानते.
स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. त्यांनी केलेलं मार्गदर्शन खरंच लाभदायक आहे का आणि त्याचं तुम्ही पालन करणार का सगळ्याजणी? हो ना, 100% करणार.